विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, दुसरे प्रकरण संपूर्ण आपण तिसरे प्रकरण सुरू करत आहोत. मागणी विश्लेषण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिमांड ॲनालिसिस असे म्हणतो. मागणी विश्लेषण अर्थात डिमांड ॲनालिसिस. याची प्रस्तावना पाहूयात. उपयोगिता विश्लेषण युटिलिटी ॲनालिसिस यामध्ये आपण पाहिलं की उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. म्हणजे एखाद्या वस्तूची मागणी कधी केली जाते तर संबंधित व्यक्तीच्या दृष्टीने किंवा संबंधित उपभोक्त्याच्या दृष्टीने त्या वस्तूमध्ये उपयोगिता असेल तर आणि तरच त्या वस्तूची मागणी केली जाते, त्या वस्तूची खरेदी केली जाते. आणि त्यामुळे एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता नसेल तर त्या वस्तूची मागणी केली जाणार नाही किंवा त्या वस्तूची खरेदी केली जाणार नाही. म्हणूनच उपयोगिता हा मागणीचा आधार आहे असे म्हटले जाते. एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच उपभोक्ता त्या वस्तूची मागणी करतो किंवा खरेदी करतो. म्हणजेच वस्तूमध्ये उपयोगिता असेल तर आणि तरच वस्तूमध्ये उपयोगिता असेल तर आणि तरच त्या वस्तूची खरेदी किंवा मागणी केली जाते असे आपण उपयोगिता विश्लेषणामध्ये पाहिलेले आहे. आपण दारू या वस्तूची मागणी करणार नाही, कारण दारूमध्ये आपल्या दृष्टीने उपयोगिता असणार नाही. पण आपण नोटबुक, पेन किंवा इतर काही पुस्तके यांची निश्चितपणे आपण खरेदी करू, कारण त्यामध्ये आपल्या दृष्टीने उपयोगिता असते. म्हणजे कोणत्या वस्तूची मागणी केली जाईल आणि कोणत्या वस्तूची मागणी केली जाणार नाही हे सर्वस्वी उपयोगितेवर अवलंबून असते. उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. वस्तूमध्ये असणाऱ्या उपयोगितेमुळे त्या वस्तूविषयी मानवाच्या किंवा उपभोक्त्याच्या मनामध्ये इच्छा जागृत होते आणि तिचे रूपांतरण मग मागणीमध्ये होते. सुरुवातीला इच्छा निर्माण होते आणि मग इच्छेचे रूपांतरण मागणीत होते. अर्थात उपयोगिता आणि मागणी यांचा अतिशय जवळचा हा संबंध आपण पाहिला आहे. उपभोक्त्याचे जे आर्थिक वर्तन आहे आणि मागणी आहे यामधील परस्पर संबंध आपण मागणी विश्लेषण या प्रकरणामध्ये किंवा मागणी विश्लेषण यामध्ये आपण पाहणार आहोत. मागणी म्हणजे काय, डिमांड आपण ज्याला म्हणतो, त्या मागणीची संकल्पना डिमांड कन्सेप्ट किंवा कन्सेप्ट ऑफ डिमांड आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा इच्छा आणि मागणी यामध्ये फरक केला जातो. अनेक जण इच्छेलाच मागणी असे समजतात किंवा इच्छा म्हणजेच मागणी आहे असे त्यांना वाटते. पण अर्थशास्त्रामध्ये मात्र इच्छा आणि मागणी यामध्ये फरक आहे. वास्तव इच्छा आणि मागणी या भिन्न संकल्पना आहेत. त्यांच्यामध्ये अतिशय सूक्ष्म असा फरक आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी तो सूक्ष्म फरक जाणून घेणे, समजून घेणे अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. मागणीचे मूळ इच्छेत आहे. मागणी या गोष्टीचे मूळ हे इच्छेत आहे आणि इच्छेचे मूळ कुठे आहे तर उपयोगितेमध्ये आहे. उपयोगिता आहे म्हणून इच्छा निर्माण होते आणि इच्छा निर्माण झाली म्हणून मागणी होते. पण जरी मागणीचे मूळ इच्छेमध्ये असले तरी इच्छा म्हणजे मागणी होऊ शकत नाही. उपभोक्त्याला एखादी गोष्ट एखादी गोष्ट त्याला हवी वाटणे
किंवा एखादी गोष्ट आपल्याकडे असायला पाहिजे, आपण ही वस्तू घ्यायला पाहिजे असे वाटणे, याला आपण इच्छा असे म्हणू शकतो किंवा त्याला इच्छा म्हणतो. म्हणून इच्छेची व्याख्या जर करायची असेल, इच्छा या संकल्पनेची व्याख्या जर करायची असेल तर एखादी गोष्ट हवीशी वाटणे याला आपण इच्छा म्हणू शकतो. किंवा ती त्याची इच्छा म्हणजे काय आहे तर एखादी गोष्ट हवीशी वाटणे, एखादी गोष्ट पाहिजे असे वाटणे म्हणजे इच्छा होय. थोडक्यात इच्छा म्हणजे एखादी गोष्ट उपभोक्त्याला घ्यावीशी वाटणे, हवीशी वाटणे म्हणजे इच्छा आहे. आणि इच्छेच्या पुढचा टप्पा म्हणजे मागणी आहे. इच्छेच्या पुढची गोष्ट जर असेल तर ती मागणी आहे. इच्छेचं रूपांतरण शेवटी मागणीमध्ये होतं. आणि इच्छेला ज्या वेळेला आर्थिक पाठबळ लाभते, इच्छेचं रूपांतरण मागणीमध्ये कधी होईल तर उपभोक्त्याची जी इच्छा आहे ती इच्छा, त्या इच्छेला ज्यावेळेस पैशाची जोड मिळते, इच्छेला ज्या वेळेला आर्थिक पाठबळ लाभते, किंवा इच्छा फलद्रूप कधी होईल किंवा इच्छा मागणीत रूपांतरित कधी होईल तर ज्यावेळी व्यक्तीकडे पैसा असेल आणि तो पैसा खर्च करण्याची व्यक्तीची मानसिक तयारी असेल, त्यावेळेला त्या इच्छेचं रूपांतरण पैशामध्ये, मागणीमध्ये होतं किंवा इच्छा ही मागणीमध्ये रूपांतरित होते. म्हणून आपण या ठिकाणी इच्छा आणि मागणी याच्यातला जो सूक्ष्म फरक आहे तो समजून घेतो आहोत. इच्छेचे रूपांतरण मागणीत होण्यासाठी उपभोक्त्याकडे क्रय शक्ती, खरेदी शक्ती किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये पर्चेसिंग पॉवर असे म्हणतो, ही खरेदी शक्ती, पर्चेसिंग पॉवर जी आहे ती असल्याशिवाय इच्छेचं रूपांतरण मागणीत होणार नाही. म्हणजे त्याकडे, उपभोक्त्याकडे केवळ इच्छा असून चालणार नाही, तर त्याच्याकडे पैसे असायला हवेत, त्याच्याकडे खरेदी शक्ती असायला हवी, क्रय शक्ती असायला हवी. या खरेदी शक्तीचं किंवा क्रय शक्तीचं रूपांतरण जर मागणीत व्हावं असं वाटत असेल तर उपभोक्त्याने तो पैसा खर्च करायला पाहिजे. केवळ क्रय शक्ती असली, इच्छा असली म्हणजे मागणी होईलच असं नाही, शिवाय क्रय शक्ती असली म्हणजे सुद्धा मागणी होईल असं नाही. तर त्या उपभोक्त्याची मानसिक तयारी असायला हवी, तो पैसा खर्च करणे त्याला शक्य व्हायला हवे. मानसिकदृष्ट्या तो पैसा खर्च करायला तयार पाहिजे, पैशाचा त्याग करायला तो तयार असला पाहिजे, तरच मागणी रूपांतरित होईल किंवा मागणी फलद्रूप होईल. त्यामुळे भिकाऱ्याची इच्छा ही मागणीत रूपांतरित होऊ शकत नाही. जो भिकारी असतो त्या भिकाऱ्याची इच्छा ही मागणीत रूपांतरित होणार नाही किंवा ती फलद्रूप होणार नाही. का? कारण त्याच्याकडे इच्छा आहे एखादी वस्तू खरेदी करण्याची, एखाद्या वस्तूची मागणी करण्याची किंवा एखाद्या वस्तूचं सेवन करण्याची त्याची इच्छा आहे, पण ती इच्छा मागणीत रूपांतरित होणार नाही. कारण त्याच्याकडे आर्थिक शक्ती नाही किंवा क्रय शक्ती नाही. त्याच्या इच्छेला पैशाचे पाठबळ मिळणार नाही. आणि म्हणून इच्छेचं रूपांतरण मागणीमध्ये कधी होईल तर त्याच्याकडे क्रय शक्ती असेल, खरेदी शक्ती असेल तर आणि तरच त्या व्यक्तीच्या इच्छेचं रूपांतरण मागणीत होणार आहे. त्याचबरोबर काही व्यक्ती अतिशय कंजूस असतात. जसे की सावकार असेल, एखादा सावकार असेल तो कंजूस असतो. काही सावकार फारच कंजूस असतात. त्यामुळे अशा कंजूस व्यक्तीची इच्छा सुद्धा मागणीत रूपांतरित होणार नाही किंवा त्याची इच्छा सुद्धा मागणी या संज्ञेस पात्र ठरणार नाही. कंजूस सावकाराची इच्छा मागणीत का रूपांतरित होणार नाही? त्याची इच्छा आहे आणि सावकार आहे म्हणजे त्याच्याकडे पैसा सुद्धा आहे. इच्छा आहे, पैसा आहे,
म्हणजे इच्छा आणि खरेदी शक्ती या दोन गोष्टी आहेत. पण तो कंजूस आहे. व्यक्ती काय आहे? कंजूस आहे. याचा अर्थ तो पैशाचा त्याग करायला तयार नाही आणि त्यामुळे त्या व्यक्तीची इच्छा ही मागणीत रूपांतरित होणार नाही. कंजूस स्वभावामुळे पैसा खर्च करण्याची त्याची मानसिक तयारी नसते आणि त्यामुळे त्याच्या इच्छेला आणि खरेदी शक्तीला मागणीच्या दृष्टीने काहीही अर्थ उरत नाही, काहीही अर्थ असत नाही. म्हणून कंजूस सावकाराची इच्छा ही मागणीत रूपांतरित होणार नाही. मागणी घडून येण्यासाठी किंवा इच्छेचं रूपांतरण मागणीत होण्यासाठी त्या कंजूस सावकाराला आपल्याकडील पैशाचा त्याग करावा लागेल. आपण या ठिकाणी उदाहरण पाहूया. एखाद्या कंजूस सावकार असेल आणि त्याला हॉटेलमध्ये जेवण करण्याची तीव्र इच्छा असेल, परंतु त्याचा कंजूस स्वभाव जो आहे तो त्याच्या आड येतो. त्याच्या इच्छेचं रूपांतरण मागणीत होऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे पैसा असून सुद्धा त्याची इच्छा ही मागणीत रूपांतरित होणार नाही, कारण तो पैसा त्याग करायला तयार होत नाही. त्यामुळे त्याच्या हातून पैसा सुटत नाही. परिणामी मोफत त्याला कोणी जेवण मिळेल किंवा जेवण देईल या आशेवरती तो राहतो. कोणीतरी येईल, कोणीतरी सापडेल आणि आपण त्याच्या माध्यमातून जेवण करू, म्हणजे त्याची इच्छा ही मागणीत रूपांतरित होणार नाही. थोडक्यात सांगायचं काय, केवळ इच्छा म्हणजे मागणी नव्हे, तर इच्छेचं रूपांतरण मागणीत होण्यासाठी इच्छेबरोबरच पैशाचे पाठबळ आणि पैसा खर्च करण्याची व्यक्तीची मानसिक तयारी या दोन गोष्टी असणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळेच सर्व इच्छा म्हणजे मागणी नव्हे, पण मागणी म्हणजे परिणामकारक इच्छा आहे. मागणी म्हणजे काय आहे? तर परिणामकारक इच्छा म्हणजे मागणी आहे. या ठिकाणी सूत्ररूपाने मागणी आपण समजून घेऊयात. मागणी बरोबर इच्छा अधिक खरेदी शक्ती अधिक पैसा खर्च करण्याची तयारी. इच्छा म्हणजे काय आहे? मागणी म्हणजे काय आहे? तर इच्छा आहे. इच्छेला पैशाचं पाठबळ मिळालं किंवा इच्छा आणि पैसा एकत्र आले आणि पैसा खर्च करण्याची मानसिक तयारी झाली की या ठिकाणी इच्छेचं रूपांतरण मागणीत होऊ शकतं. आणि म्हणून मागणी बरोबर इच्छा अधिक खरेदी शक्ती अधिक पैसा खर्च करण्याची तयारी या पद्धतीने इच्छेचं रूपांतरण मागणीत होण्यासाठी या बाबी आवश्यक आहेत. या बाबींची गरज असते. म्हणून केवळ इच्छा म्हणजे मागणी होऊ शकत नाही, तर इच्छेबरोबरच व्यक्तीकडे खरेदी शक्ती पाहिजे आणि पैसा खर्च करण्याची तयारी पाहिजे. या ठिकाणी आपण इच्छा आणि इच्छा बरोबरच मागणीसाठी आवश्यक असणाऱ्या खरेदी शक्ती आणि पैसा खर्च करण्याची तयारी या बाबी विचारात घेऊन मागणीची संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्यक्ष मागणी म्हणजे काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्याची व्याख्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रोफेसर बेनहॅम खूप मोठे अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले बेनहॅम हे. या बेनहॅम यांनी केलेली व्याख्या आपण या ठिकाणी पाहतो आहोत. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे मागणी होय. व्याख्या परत एकदा समजून घ्या. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे मागणी होय. अर्थात एखाद्या विशिष्ट वेळेला व विशिष्ट किमतीला एखाद्या उपभोक्त्याकडून वस्तूची जी नगसंख्या खरेदी करण्यात येते त्याला मागणी असे म्हणतात. एखाद्या विशिष्ट वेळेला व विशिष्ट किमतीला एखाद्या उपभोक्त्याकडून
वस्तूची जी नगसंख्या खरेदी करण्यात येते त्याला मागणी असे म्हटले जाते, त्याला मागणी असे म्हणतात. बेन्यामीनची व्याख्या परत एकदा ऐका. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे मागणी होय. पैशाचे पाठबळ असणारी व पैसा खर्च करण्याची तयारी असणारी इच्छा म्हणजे मागणी आहे. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूचे किती नग खरेदी केले जातात? विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूचे किती नग खरेदी केले जातात याला मागणी असे म्हणतात. म्हणजे मागणीमध्ये किती बाबी आवश्यक आहेत पहा. मागणीमध्ये या 3 गोष्टी, मागणी या संकल्पनेया 3 गोष्टी आवश्यक आहेत किंवा मागणी या संकल्पनेमध्ये या 4 गोष्टी येतात. विशिष्ट वेळ म्हणजे आज, काल किंवा दिनांक, या दिवशी, या पद्धतीने विशिष्ट वेळ. विशिष्ट वस्तू, कुठली तरी वस्तू सांगितली गेली पाहिजे. ॲपल असेल, वडापाव असेल, संगणक असेल, मोबाईल असेल, या पद्धतीनं विशिष्ट वस्तू, कुठली तरी एक वस्तू, पेन, नोटबुक, या पद्धतीने कुठली तरी वस्तू, विशिष्ट वस्तू, त्या विशिष्ट वस्तूला नाव असलं पाहिजे. विशिष्ट किंमत, त्या वस्तूची किंमत या ठिकाणी अंतर्भूत असली पाहिजे, स्पष्ट झाली पाहिजे. 10 रुपये प्रति नग याप्रमाणे, किंवा एका पेनची किंमत 25 रुपये असताना, या पद्धतीने. आणि नगसंख्या, नेमक्या किती वस्तू खरेदी केल्या गेल्या, किती वस्तूंची मागणी केली गेली हे त्यातून स्पष्ट झाले पाहिजे, त्यातून लक्षात यायला पाहिजे, तरच त्याला आपण मागणी ही संकल्पना स्पष्ट होते असं म्हणू शकतो. म्हणून बेन्यामीनची व्याख्या लक्षात घ्या. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. म्हणून मागणीमध्ये विशिष्ट वेळ, आज, काल, परवा, मागच्या महिन्यामध्ये किंवा एका विशिष्ट तारखेला. विशिष्ट वस्तू, कोणती वस्तू? संगणक, मोबाईल, नोटबुक, पुस्तक, वही, पेन, वडापाव, ॲपल, असे काहीतरी वस्तू सांगितली गेली पाहिजे. विशिष्ट वस्तू. विशिष्ट किंमत, त्या वस्तूची किंमत किती, प्रतिनग किती, एका नगाला किती रुपये, याप्रमाणे. आणि किती खरेदी केल्या, 10 नोटबुक, 4 पेन, या पद्धतीने, किंवा 1 मोबाईल, असं ते सांगितलं गेलं पाहिजे. त्याची नगसंख्या त्या ठिकाणी स्पष्ट व्हायला पाहिजे. या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की समजा गणेश, एक उदाहरण घेऊयात. गणेश आज बाजारात गेला आणि आज त्याने 10 रुपये प्रति नग याप्रमाणे पेनचे 2 नग खरेदी केले. गणेश बाजारात गेला आणि आज त्याने 10 रुपये प्रति नग याप्रमाणे पेनचे 2 नग खरेदी केले किंवा 2 पेन खरेदी केले. याला आपण मागणी म्हणू शकतो, कारण या ठिकाणी 4 गोष्टी आलेल्या आहेत. विशिष्ट वेळ आलेली आहे आज, विशिष्ट वस्तू आलेली आहे पेन, विशिष्ट किंमत आलेली आहे 10 रुपये आणि नगसंख्या आलेली आहे 2. या पद्धतीनं विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे मागणी होय. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, मागणी विश्लेषण किंवा मागणीचे विश्लेषण या प्रकरणामध्ये आपण आज इच्छा आणि मागणीची व्याख्या या बाबी पाहिलेल्या आहेत. भेटूया पुढील उपघटकामध्ये आपण यावरती चर्चा करण्यासाठी. धन्यवाद.